प्रेक्षकांनो, आजचा भाग अतिशय इमोशनल दाखवलाय आणि आजचा हा भाग तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला खूप आवडेल. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 19 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. कालचा थोडा मागून दाखवला त्यांनी भाग. ही नंदिनी विचारत असते जीवाला, सांगा ना जीवा, तुमचं त्या मुलीवरती एकतर्फी प्रेम नव्हतं ना? त्या मुलीचंही तुमच्यावर खूप प्रेम होतं ना? सांगा ना मला जीवा, सांगा. नंदिनी आदून मागे लागलेली असते जीवाच्या. तेवढ्यात तिथे मिथुन काका प्रकट झाले आहेत जीवाला वाचवण्यासाठी. जीवाला हुश्य फील होतं. चला बाबा, मिथुन काका आला, बरं झालं. मिथुन काका म्हणतात, सॉरी, तुम्ही महत्वाचं बोलत होतात का? मी नंतर येतो. तेवढ्यात नंदिनी म्हणते, नाही काका, हो मी असंच बोलत होते त्यांच्याशी, काळजी घ्या म्हणून. नंदिनीने विषय टाळला. मिथुन काका म्हणतात, नक्की ना? नंदिनी म्हणते, हो तुम्ही बोला, मी येते, असं म्हणून ती निघून जाते. मिथुन काका नंदिनी गेल्याची खात्री करून घेतात आणि जीवाला नंदिनी गेल्यानंतर जरा ओरडतात. पण आता बघा, हा सीन त्यांनी पुढे दाखवलाय. आता आपण काल ते पाहिलं होतं, मानिनी ताई त्या काव्याला वही मागत असतात. मग काव्या म्हणते, काकू ही ना माझ्या अभ्यासाची वही आहे, मला हवी होती. मानिनी ताई म्हणतात, अगं बाई, हो का? अगं सॉरी मला माहिती नव्हतं काव्या, अगं पार्थच्या फाईल सोबत आली म्हणून मी ती वही घेतली. अरे पार्थ, सांगायचं ना मला तुझी वही नाहीये म्हणून. त्यावर पार्थ म्हणतो, हे आई, मी काय शाळेत जातो का वया वापरायला? आता तेवढ्यात तिथे ही नंदिनी आली आहे. आता ही जी मैत्रीण आहे ना काव्याची, ती म्हणते, अरे वा ताई, तू कशी आहेस? त्यावरती नंदिनी म्हणते, तू कशी आहेस बाळा? आता ती म्हणते, अगं ताई, खरं तर हे तुलाच विचारायला हवं ना, मला असं कळलं की तुझ्यावर अटॅक झाला होता मध्यंतरी, बरी आहेस ना गं? त्यावर नंदिनी म्हणते, हो अगं मी ठीक आहे. अगं एक मिनिट. आणि नंदिनी म्हणते, आई अहो जीवांना डॉक्टरांकडे न्यायचं होतं, त्यांचं चेकअप करायचं आहे, ड्रेसिंग पण करायचं आहे. नंदिनी असं बोलल्यानंतर मानिनताई म्हणतात, बरं जा. पण लगेच अनिशा म्हणते, अगं बाई, अगं जीवाला काय झालं? एकदम हायपर होऊन बोलते ती. मग काव्या म्हणते, मी सगळं सांगते तुला, चल माझ्या खोलीत चल. असं म्हणून काव्याने तिला पटकन खोलीत नेलंय. पार्थ विचारतो, नंदिनी केव्हा जायचंय दवाखान्यात? नंदिनी म्हणते, आपलं आवरलं ना, नाश्ता वगैरे झाला की जाऊयात. मग पार्थ म्हणतो, मी येऊ का सोबत? नंदिनी म्हणते, नाही मी जाईल ड्राईव्ह करून. आणि आई, जीवाला आता बरं वाटतंय हं? मानिनताई म्हणतात, खरंच का गं नंदिनी, बरं आहे ना? नाही म्हणजे जीवा आपली मन राखण्यासाठी बोलेलही की मला बरं वाटतंय. कसं आहे ना अगं नंदिनी, जीवाचा जरा अंदाज घ्यावा लागतो आपल्या मनाने. नंदिनी म्हणते, आई आधीपेक्षा बरंच बरं आहे. मानिनताई म्हणतात, अगं तसं असेल तर बरं आहे बाई. पार्थ विचारतो, तो नाश्ता करायला का नाही आला बाहेर? त्यावर नंदिनी म्हणते, येतायत ते, मिथुन काकांशी गप्पा मारतायत जरा. मानिनताई म्हणतात, झालं, मिथुन भाऊजी आले म्हणजे काही खरं नाही. पार्थ म्हणतो, त्यांना किती आवाज दिले ना तरी त्यांना काही ऐकू जाणार नाही. पण आता इकडे बघा, मिथुन काकांनी काय केलंय, दरवाजा लावलाय आणि आता ते जीवाशी गप्पा मारताय. मिथुन काकाचा जीवा फेवरेट आहे बरं का प्रेक्षकांनो. तर जीवामध्ये त्यांचा जास्ती जीव आहे. तर बघा, जीवा सांगायला जातो, काका ऐक ना माझं. मिथुन काका म्हणतात, सगळं ऐकलं मी, कानाने ऐकलं, डोळ्याने बघितलं, सगळं ऐकलं. नंदिनी काय बोलत होती तेही ऐकलं, तुझी आई काय बोलत होती ते पण ऐकलं. यापूर्वी काव्य तुला धारेवर धरत होती, आता नंदिनी तुझ्या डोक्यावर बसणार आहे बरं का जीवा. ते घाबरवत आहेत जीवाला आणि म्हणतात, त्यात आणखीन भर म्हणजे मानिनी वहिनी, अरे त्या शोधतायत कुठे पाणी मुरतंय ते. जीवा तुझं काही खरं नाही आता. जीवा म्हणतो, अरे काका, नंदिनीला कळलं रे माझं एकतर्फी प्रेम नव्हतं. आणि इकडे अनिशा मोठ्याने ओरडते, काय सांगतेस काव्या, टॅटू जाळला जीवाने? अगो काय सांगतेस का? अगं तो तुझ्या नावाचा टॅटू होता ना. त्यावर काव्या म्हणते, अगं अनिशा, एवढ्या मोठ्याने बोलू नकोस, तू एवढ्या मोठ्याने बोलशील याची कल्पना होती म्हणूनच मी तुला इकडे घेऊन आली आहे. अगं मी कोणाला काही बोलले नाहीये ग बाई. अनिशा म्हणते, अगं का नाही सांगितलंस? मग सांगायचं ना सगळ्यांना, का थांबलीस? त्यावर काव्या म्हणते, नाही सांगितलं कोणाला, जाऊ दे. अनिशा म्हणते, अगं सांगायचं ना काव्या, अगं हा टॅटू म्हणजे तुमच्या प्रेमाची निशाणी आहे ना. या जीवाने टॅटू जाळून टाकला. काव्या तुला कळतंय का, तो किती डेस्परेट आहे मूव्ह ऑन व्हायला. म्हणजे तिला असं म्हणायचंय की त्याला त्याच्या आयुष्यात पुढे जायचंय जीवाला, काव्याला विसरून. पुढे ती म्हणते, अगं काव्या, तू असं असताना त्याला कशाला धरून ठेवतेस? वेडी आहेस का तू? तुला कळतंय का काही? काव्या म्हणते, सगळं कळतंय अनिशा, सगळं कळतंय मला, म्हणूनच मी घरी आल्यावर कोणाला काहीच सांगितलं नाही. अगं अनिशा, मला ना आता लोचटासारखं वाटायला लागलंय ग. सतत त्याच्या मागे 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 जाणं मला नाही आवडत आहे. मला आता त्रास व्हायला लागलाय या गोष्टीचा. अगं अनिशा, असं ओरबाडून, असं हिसकावून, ओढून ताणून मिळणारं प्रेम, या सगळ्याला काय अर्थ आहे ग अनिशा?
काय करणार आहे आपण या सगळ्या प्रेमाचं, सांग मी काय करू. अगं हा जीवा एकेकाळी माझ्या मागे मागे फिरायचा ग, सतत सतत माझ्या मागे फिरायचा, माझा रागराग सहन करायचा, माझे नखरे झेलायचा. अगं एक दिवस मला भेटायला जमलं नाही ना, तर पिऊनचा ड्रेस घालून माझ्या क्लासमध्ये आला होता ग मला बघायला. माझ्यासाठी त्याचा जीव वर खाली व्हायचा ग, मला भेटायसाठी आटापिटा करायचा. आणि आता आता बघ ना, अगं तोच हा जीवा मला झिडकारतोय. माझ्या नजरेला पण नजर मिळवू नाही शकत आहे ग तो. डोळे वर करून सुद्धा बघत नाहीये अनिशा तो. तुला माहितीये का? कारण लग्न झालं ना माझं म्हणून. आणि खरंच तसं असेल ना तर मला हे लग्न नकोय, जीवाचं प्रेमही नकोय आणि मला काहीही नकोय. काव्या जेव्हा असं बोलत असते तेव्हा अनिशाच्या चेहऱ्याचे हावभाव बघा. काव्या म्हणते खरंच मला काही नकोय अनिशा, मला खरंच काही नकोय. काव्याने अतिशय शहाणपणाचा निर्णय घेतलाय प्रेक्षकांनो. तिने पार्थ सोबतचं नातं एक्सेप्ट केलं नाही, पण जीवासोबतचं नातं मात्र अतिशय व्यवस्थितपणे संपवलंय आणि त्यांनी ट्रॅक चांगला लावला प्रेक्षकांनो. बघा काय काय झालंय. आजचा एपिसोड खरंच कमाल आहे. मिथून काका म्हणत असतात, जीवा अरे तुला काही कळतंय का बाबा, या घरातल्या या 3 देव्या तुला कोंडीत नाही खिंडीत पकडणारे. बघ बाबा मला तर काही सुचू नाही लागलं काय करायचं ते. जीवा म्हणतो काका मला पण काही कळत नाहीये रे, मला असं वाटलं होतं की हा टॅटू जाळल्यामुळे सगळे प्रश्न सुटून जातील. जीवा असं बोलल्यानंतर मिथून काका म्हणतात, मूर्ख आहेस का जीवा, अरे टॅटू जाळल्याने प्रश्न सुटणार आहे का? अरे आता प्रश्न वाढणार आहे. आता या तिघीच्या तिघी मिळून हे सगळं शोधणार आहे. ही आग जी तुझ्या टॅटूला लागली ना त्याचा धूर कुठून येणार आहे ते. एक तुझी आई, दुसरी तुझी बायको आणि तिसरी तुझी, असं म्हणून ते थोडा पॉज घेतात आणि म्हणतात तुझी भूतपूर्व एक्स प्रेयसी म्हणजे काव्या. जीवा त्यांच्याकडे एकटक पाहायला लागतो. मिथून भाऊजी म्हणतात, बघू नकोस असा माझ्याकडे सारखा जीवा, खरं तेच बोलतोय. अरे काव्या आता तुझी खरंच भूतपूर्वच प्रेयसी आहे ना, नाहीतर जीवा आपल्या घरामध्ये अभूतपूर्व ड्रामा घडेल. अरे बाबा निखारे सुलगतायत रे जीवा, हे सगळं प्रकरण प्रचंड तापेल. मिथून काका घाबरवतायत जीवाला असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो? पण असो, आता हे मिथून काका असं बोलल्यानंतर जीवा त्यांच्याकडे पुन्हा एकटक पाहायला लागतो आणि विचार करायला लागतो आणि पुन्हा डंचिक डंचिक म्युझिक लागतं. आता बा काव्या छान बोलते तिच्या मैत्रिणीशी. ती म्हणते मला ना आता चिडचिड होते ग अनिशा, तुला माहितीये मला स्वतःचा राग येतोय ग, मला त्याच्या मागे मागे जायची सुद्धा चीड येते आणि स्वतःची तर एवढी चीड येते की तुला काय सांगू मी. कंटाळा आला ग अनिशा, मला एखाद्या चीप गरजू मुलीसारखं वाटतंय मला, नकोसं झालंय ग हे सगळं अनिशा. आता ही काव्या रडायला लागते तिच्या मैत्रिणीशी हे बोलून. अनिशा म्हणते खरंच ग काव्या तुझ्या जागेवर येऊ असं विचारही येत नाही ग, म्हणजे हे सगळं नको वाटतं ग. काव्या म्हणते नको वाटावं असंच आहे ग हे सगळं, हे लग्न, ही नाती काय असतात ग, ही नाती कशाला असतात, ही नाती सांग ना. पण ते काय नाही, आता हा विषय मी एकदाचा संपवून टाकणार आहे अनिशा. अनिशा म्हणते अगं काव्या पण तू कसं संपवणार आहेस हे सगळं? जीवाने तुझ्या प्रेमाचे, त्याच्या प्रेमाचे सगळे पुरावे जाळून टाकलेत ना, मग काय करणार आहेस तू? आता काव्याने तो फोटो हातात घेतलाय त्या वहीमधला आणि अनिशाला सांगते जीवाने सगळे जरी फोटो जाळले असतील आणि सगळ्या भेटवस्तू जरी जाळल्या असतील तरी एक गोष्ट आहे माझ्याकडे. अनिशा म्हणते कुठली गोष्ट? काव्या आता ती वही हातात घेते आणि तो फोटो अनिशाला दाखवते. तो फोटो पाहिल्या क्षणीच अनिशा घाबरते आणि म्हणते बापरे तुझा आणि जीवाचा फोटो. अनिशा म्हणते अगं असं काय करणार आहेस आता तू, हा फोटो दाखवणार आहेस का सगळ्यांना? काव्या म्हणते हा फोटो म्हणजे एकमेव गोष्ट आहे आमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी, पण नाही मला हा फोटो दाखवून विषय वाढवायचा नाही अनिशा, मला हा विषय कायमचा संपवायचा आहे. अनिशा म्हणते म्हणजे तू काय करणार आहेस काव्या? काव्या म्हणते मला ना आता हा फोटो सगळ्यांना दाखवून सगळ्यांना सांगायचं की आमचं प्रेम होतं, हे सगळं दाखवलं मी, हे सगळं केलं मी तर ते जीवाला महत्त्व दिल्यासारखं आहे. नाही नाही अनिशा आता मी नाही करणार हे सगळं. अनिशा आता घाबरून म्हणते काव्या पण तू आता काय करणार आहेस मग नक्की? काव्या म्हणते काय करायचं ना अनिशा ते आता मला कळायला लागलंय आणि आता ते मी माझ्या वेळेनुसार करणार आहे. असं बोलल्यानंतर ती त्या फोटोला बऱ्याच वेळ निहाळते आणि अनिशा सुद्धा. अनिशा आता तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते काव्या अगं तुला जे काही करायचं आहे ना ते विचारपूर्वक कर बाई, येते मी. असं म्हणून अनिशा आता निघून जाते. काव्याने ठरवलंय प्रेक्षकांनो सगळे पाश तोडून द्यायचे आणि फक्त स्वतःच्या करिअरवर फोकस करायचा, जीवाला सोडूनच द्यायचं. छान निर्णय घेतलाय तिने, मला तिचा निर्णय आवडलाय.
तिचा निर्णय तुम्हाला कितपत आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर काव्याच्या या निर्णयात शहाणपणा वाटतोय. तिचं सगळंच भविष्य सेफ होईल आणि तिला तिच्या करिअरवर पण फोकस करता येईल. आणि तसेही प्रेक्षकांनो, कुठे जीवा तिला एवढं महत्त्व देतोय? त्याला सुद्धा नंदिनीच आवडते ना. शेवटी स्वर्गातल्या गाठी वगैरे म्हणतात, काय ते नाती गाठी एवढं काही मला परफेक्टली माहीत नाही, पण तसं काहीतरी भानगड आहे. तर बघा आता पुढचं सीन पहा. आता ती निघून जाते तिची मैत्रीण आणि काव्या त्या फोटोला बऱ्याच वेळ निहाळते. आता गच्चीवरती जीवा आणि त्याची आई दोघे जण गप्पा मारताना दाखवले. मानिनी ताई विचारत असतात जीवाला, काय रे बाबा डॉक्टर काय म्हणाले तुला? जीवा म्हणतो, अगं बरं आहे ग मी आई आता. त्यावरती त्या म्हणतात, तू बरं आहेस हे तुझं म्हणणं आहे, पण डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? तेवढ्यात तिकडनं नंदिनी येते. मानिनी ताई तिला विचारतात, बाई तू सांग बरं काय म्हणाले डॉक्टर? नंदिनी म्हणते, आई 8-10 दिवसात जखम बरी होईल असं म्हणाले डॉक्टर. मानिनी ताई म्हणतात, ए बाबा जीवा, तुला बरं नसलं ना की मला टेन्शन येतं हं. तेवढ्यात बघा तिकडनं मिथून काका आलेत. मिथून काका म्हणतात, मिथून भाऊजी अहो काय हो कुठे निघालात? ते म्हणतात, अहो वहिनी मी जरा बाहेर जातोय, मला जरा फी भरायची आहे पोरींच्या शाळेची. आणि त्या म्हणतात, बरं बरं ठीक आहे जाऊन या बाहेरून. मिथून काका विचारतात, काही आणायचं आहे का बाहेरून? मानिन त्या म्हणतात, काही आणायचं नाही आहे, पण काय हो भाऊजी आजच्या शब्दकोड्याचं काय? मिथून काका म्हणतात, शब्दकोडी? आधी माणसांची कोडी सोडवतो की वहिनी, मग शब्दांची. आता मानिनी ताईंना जरा शंका आली त्यांच्यावर. त्या म्हणतात, अच्छा माणसांची कोडी सोडवता येतात का मिथून भाऊजी तुम्हाला? चांगलं आहे चांगलं आहे, मला आता मदतच होणार आहे तुमची. मिथून काका घाबरतात आणि म्हणतात, कसली मदत वहिनी? मानिनताई म्हणतात, अहो भाऊजी मला पण आता चांगलीच कोडी पडायला लागली आहेत बरं का. नाही म्हणजे मी तुम्हाला शब्द कोडे सोडवायला मदत करते, तर माझ्या मनातली माणसांची कोडी सोडवायला तुम्ही मला मदत करा. जीवा आता घाबरून या दोघांकडे बघायला लागतो. नंदिनीला काही समजलं नाहीये यांचं काय बोलणं चाललंय. ती एकदम म्हणते, अहो आई आपल्याला बाहेर जायचं होतं ना, केव्हा निघूयात? मानिनीताई म्हणतात, चल चल निघूयात आता. जीवा म्हणतो, आई कुठे निघालात तुम्ही दोघी? मानिनीताई म्हणतात, अरे बाबा आम्ही दोघी चाललोय शंकराच्या मंदिरात प्रार्थना करायला तुझ्यासाठी. बाबा रे जीवाचं डोकं शांत होऊ दे असं प्रार्थना करते ना देवाजवळ. मिथून काका म्हणतात, काय हो कठीण आहे. आता लगेच मिथून काका असं बोलल्यानंतर या मानिनताई म्हणतात, असं का बोललेत भाऊजी कठीण आहे म्हणून? तेवढ्यात मिथून काका हसण्यावरी नेतात तो विषय आणि म्हणतात, अहो वहिनी मला असं म्हणायचं आहे की एवढ्या घोर कलियुगामध्ये सासू आणि सुना मंदिरात जातात हे दृश्य बघणं कठीण आहे ना. आय लाईक दिस बरं का, आय लाईक दिस. जीवा म्हणतो, आय डोंट लाईक दिस हं. नंदिनी म्हणते, असं का बोलताय जीवा? मग जीवा म्हणतो, नंदिनी अगं बसू आत्या पिहू सगळेजण शॉपिंगला गेले, मला काही लागलं सवरलं तर कोण आहे घरामध्ये? आता जीवा काय लहान आहे का प्रेक्षकांनो? ठीक आहे त्याला बरं नाही आहे, पण असं इतका थोडी वेळ लागणार होता या दोघींना यायला. मग नंदिनी लगेच म्हणते, आई मी थांबते यांच्यासोबत. आता या मानिनताई म्हणतात, अगं एवढं काही नाही, जीवाला काही लागलं सवरलं तर कोण आहे घरात याचा विचार मी केला आहे. आता तेवढ्यात त्या आवाज देतात, काव्या ए काव्या. आणि काव्याला गच्चीवरचा आवाज खाली आला बरं का. काव्या लगेच वर येत म्हणते, काय आवाज दिलात काकू? मानिनताई म्हणतात, हो अगं मुद्दामच आवाज दिला. तू आहेस ना गं काव्या घरी, तुला काही काम नाही आहे ना? काव्या म्हणते, हो मी घरीच आहे. मानिनताई म्हणतात, अगं बाई आम्ही ना जरा बाहेर चाललोय मी आणि नंदिनी, आणि जीवानं जरा एकटा आहे बघ घरामध्ये. काव्या लगेच जीवाकडे बघायला लागते. मानिनताई म्हणतात, त्याला काही लागलं सवरलं तर दे तू आहेस ना बाई घरात. मग आता काव्या जरा वेळ अशी त्या जीवाकडे बघते आणि मग म्हणते काकूंना त्या, हो आहे मी त्यांना काही लागलं सवरलं तर देईल जीवाला लागली कसं तरी होतं. जीवा तोंड वाकडं तिकडं करतो काव्याकडे बघून. मिथून काका लगेच म्हणतात, वहिनी मी थांबू का जीवासोबत? त्याला बोर होईल ना एकट्याला. आता या मानिनताई म्हणतात, अहो काहीतरीच काय भाऊजी, कशाला बोर व्हायचं आहे त्याला? आणि तुम्हाला जायचं आहे ना पिहूची फी भरायला शाळेत, काय टेन्शन घेता भाऊजी? अहो आत्ता येतो आम्ही दोघीजणी, काही होणार नाही आहे त्याला, एवढूसा वेळ आहे, जीवाची जबाबदारी घेऊ शकते काव्या. आलो आम्ही लगेच आलो दोघीजणी. चल ग काव्या घेशील ना बाई जीवाची जबाबदारी? काव्या म्हणते, हो घेईल ना. आता असं म्हणून या तिघही जण तिथून निघून जातात. आता प्रेक्षकांनो हे म्हणजे खाली पण पोहोचले नसतील, लगेच जीवा आणि काव्या एकमेकांशी बोलायला लागतात. तसं पाहायला गेलं तर मला असं वाटलं होतं कोणी मागे परत येतं का काय यांचं बोलणं ऐकायला, पण तसं काही झालेलं नाही आहे. आता जीवा तिथून जात असतो तेव्हा बघा हा सीन अतिशय उत्कृष्ट दाखवलाय त्यांनी, आणि या सीनसाठी लाईक करायला विसरू नका. जीवा आणि काव्या या दोघांतलं संभाषण ऐक. काव्या म्हणते, जीवा देशमुख थांबा, बोलायचंय मला तुमच्याशी. जीवा म्हणतो, काय बोलायचंय तुला?
जे बोलायचंय ते टाक बरं एकदाचं बोलून. आता जीवा राग बोलत असतो तिच्याशी, पण ती मात्र अतिशय इमोशनल होऊन बोलत असते त्याच्याशी. ती म्हणत असते, जीवा अरे 100 वेळेला तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला रे मी. अरे किती वेळेला तुझ्या मागे मागे आले मी यापूर्वी, तू विचार पण नाही करू शकत. इतकं प्रेम केलं रे तुझ्यावर जीवा मी, इतकं प्रेम. काय मिळालं शेवटी मला? तुझा राग आणि तुझा तिरस्कार. आता जीवा तिकडे तोंड करून घेतो. आता काव्या डायरेक्ट मुद्द्यावर येत म्हणते, मी तुझी कधीच होऊ शकणार नाही, मी तुला परत मिळवू शकणार नाही. म्हणून तू टॅटू जाळलास ना जीवा, म्हणून टॅटू जाळलास ना. तो टॅटू तू जाळलेला नाहीयेस जीवा. अरे तुझ्या आयुष्यात असलेलं माझं अस्तित्व तू जाळून टाकलंयस. तुला मी नकोय ना जीवा, खरंच सांग मला. आता त्यांनी ना प्रेक्षकांनो तो जो कॅमेरा आहे ना असा यांच्या भोवती गोल 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 फिरवलाय, त्यामुळे कधी जीवा दिसतो कधी काव्या दिसते असं दाखवलंय त्यांनी. आता हा जीवा काहीच बोलत नाही. काव्या म्हणते, बोल बोल ना जीवा, तुला नजरेला नजर मिळवता येत नाहीये ना माझ्या? काय रे जीवा, हिम्मत राहिली नाहीये ना तुझ्या या काव्याशी बोलायची सुद्धा? काय हो जीवा देशमुख, डोळ्यात डोळे घालून बोलायची हिम्मत पण नाहीये ना माझ्याशी? जन्मजेय विक्रम देशमुख म्हणजे जीवा देशमुख. काय हो, ज्याच्यावर मनापासून मी प्रेम केलं होतं, ज्याने माझ्यावर जीव ओवाळून टाकला होता, त्याने आज माझ्या नजरेला नजर सुद्धा मिळू नये, त्याची हिम्मत सुद्धा होऊ नये माझ्याकडे बघून बोलायची. आता हे सगळं ती खूप आर्त भावनेने बोलते प्रेक्षकांनो. जीवा तिचं आणि त्याचं नातं ऑलरेडी विसरलंय, पण अजून काव्या विसरली नाहीये. जीवाला काव्या पुढे म्हणते, जीवा नंदिनी मोहितेला नंदिनी देशमुख बनवायची जी हिम्मत तू दाखवलीस ना जीवा, त्यातली निम्मी हिम्मत जरी तुझं आणि माझं प्रेम एकमेकांवर हे सांगायला दाखवली असती ना, तर आज सगळं चित्र बदललं असतं. तू नाही केलंस रे, असं नाही केलंस जीवा, मुद्दाम नाही केलंस. अरे जीवा तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी मी अख्ख्या जगाशी भांडू शकते. मी एकटी आपल्या प्रेमासाठी उभी राहू शकते रे. माझ्या माणसाशी, तुझ्या माणसांशी मी भांडू शकते रे. माझ्या प्रेमासाठी स्वतःशी सुद्धा भांडू शकते मी जीवा, पण तुझ्याशीच भांडून तुला मिळवणं यात काही अर्थ नाहीये रे, यात काहीच अर्थ नाहीये. जीवा आता अतिशय रूडली बोलतो तिच्याशी आणि म्हणतो, कळतंय ना तुला सगळं काव्या, कळतंय ना, संपव सगळं. मी संपवतोय ना सगळं, मग तुला संपवायला काय प्रॉब्लेम आहे? अगं कुठल्या परिस्थितीत तू माझ्या भावासोबत लग्न केलंय, पार दादासोबत तू लग्न केलंस, त्यामुळे मी सुद्धा लग्न करून टाकलं. तिथेच विषय संपले होते ना. तुझ्या आठवणी मी सगळ्या जाळून टाकल्यात काव्या, मी जाळल्यात. आणि मी त्या आठवणी माझ्या मनातून सुद्धा कायमच्या पुसल्यात. तुझ्यासाठी लावलेले दिवे सुद्धा विझवलेत मी. संपलं सगळं माझ्यासाठी. म्हणूनच तुला सांगतोय काव्या, आता मी विसरलोय ना, मग तू पण विसरून जा सगळं. एका अर्थी जीवाचं म्हणणं पण बरोबर आहे प्रेक्षकांनो, कारण ती त्याच्या भावाची बायको झाली आहे आणि तो त्याच्या भावाला कसं हर्ट करणार. खूपच सेन्सिटिव्ह विषय दाखवलाय त्यांनी. काव्या त्याला उत्तर देत म्हणते, संपलं सगळं? असं कसं बोलू शकतोस तू, संपलं सगळं? काय एवढं सोपं वाटलं का तुला? माझ्या नावाचा टॅटू तू जाळलास रे, पण माझ्या हृदयावर मी तुझं नाव कोरलं होतं, ते जाळून टाकू शकतोस का तू? जाळून टाकू शकतोस? आता जीवा नुसता तिच्याकडे बघतोय आणि ती त्याच्याकडे बघतीये बऱ्याच वेळ. काव्या त्याला म्हणते, माझ्या नसा नसात जीवा वाहतो रे, तो पुसू शकशील का? पुसू शकशील? माझ्या जीवात, माझ्या हार्टमध्ये घर करून राहतो तो माझा जीवा बाजूला काढून टाकशील? सांग ना ए जीवा, सांग. अरे आपण कॉफी प्यायला जातो तेव्हा कॉफी टेबलवर आपण आपली नावं कोरून ठेवली आहेत, ती नावं पुसू शकशील तू? सांग ना जीवा, बोल. आता का बोलत नाहीयेस? दे ना मला उत्तर दे. अरे हे सगळं तू नष्ट करू शकशील का? आता काव्या जीवाला खूप इमोशनल करतीये, त्यामुळे जीवाच्या डोळ्यात येतं टचकन पाणी, पण तरी सुद्धा तो अगदी कठोरपणे उभा आहे त्याच्या निर्णयावर, अगदी स्थितप्रज्ञपणे. आणि मला दोघांचाही निर्णय पटतोय. आता कसं असतं प्रेक्षकांनो, मला असं नाही म्हणायचंय प्रेम अँड एक्सेट्रा होतं, पण काही वयातनं काही चुका होतात, पण जे आपल्या समोर आहे ना ते माणसाने एक्सेप्ट करावं आणि त्या गोष्टी स्वीकारून आपल्या आयुष्यात पुढे जावं, असं एक माझं प्रांजळ मत आहे. आता इथे त्यांनी हा एपिसोड संपवलाय. जीवाचं काव्याला अगदी स्पष्टपणे म्हणणं आहे की हे बघ काव्या, पुढचं प्रोमो दाखवलंय त्यांनी, एक्झॅक्टली मी जे बोलले ना आता तेच जीवा काव्याला सांगतोय. हे बघ काव्या, आपल्या दोघांमधलं नातं संपलंय आणि तूही आता ते स्वीकारावंस. आता जे आहे ते स्वीकार आणि तुझ्या आयुष्यात पुढे जा.
हे नातं संपवून टाक काव्या. आता जीवा तिला स्वतः हे सगळं बोलत असतो आणि काव्या म्हणते ठीक आहे, असं आहे ना, तर मीही आता हे सगळं नातं संपवणार आहे. आता तुला ती काव्या कधीच दिसणार नाही, कारण ती काव्या आता कायमची मेली आहे. लक्षात ठेव जीवा, आता ही काव्या फक्त स्वतःच्या करिअरवर आणि स्वतःवर फोकस करणार आहे. आणि आता तुझ्याशी मी फक्त माझ्या बहिणीचा नवरा म्हणून बोलणार आहे. माझा जीवा नकोय मला, आणि मला माझं प्रेमही नकोय. काव्याने घेतलेला निर्णय अतिशय उत्तम आहे. आता हळूहळू हे पार्थ आणि काव्या एकमेकांच्या जवळ येतील असं ते दाखवतील कदाचित. काय आहे ना प्रेक्षकांनो, मुळात विषय प्रचंड सेन्सिटिव्ह दाखवलाय त्यांनी. या ज्या जोड्या आहेत या एकमेकांशी रिलेट करतात, म्हणजे सख्या बहिणी आहेत, सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे आपलं एक कल्चर आहे, आपण असं प्रत्येक वेळेला भावना पटकन व्यक्त करत नाही ना. म्हणजे अतिरेक आहे मालिकेचा, मला कबूल आहे, पण शेवटी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वेळ काळ महत्त्वाची असते. शेवटी सख्ख्या भावाचं नातं आहे आणि जीवा त्याच्या भावाला हर्ट करू शकत नाहीये, आणि हे त्याने परिस्थितीचं भान ठेवून निर्णय घेतलाय. आणि काव्या प्रेमात वाहिलेली आहे, त्यामुळे तिला प्रेमापुढे काहीच दिसत नाहीये, पण जीवाला परिस्थितीची जाणीव आहे आणि परिस्थितीची जाणीव ठेवून तो काव्याशी हे सगळं बोलतोय. असं आपलं माझं प्रांजळ मत आहे बाबा. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ना. खूप प्रेक्षक आहेत अजून सबस्क्राईब करत नाही तो आणि बघतात, असं नका करू. माझ्या कामाची पोचपावती मिळाली ना की छान वाटतं मला. तुमच्या लाईक्स कमेंट्स बघितलं की खूप भारी भारी वाटतं. प्रेक्षकांनो, आवडल्यास रिव्ह्यू नक्की लाईक करा. आणि आजच्या या सगळ्या एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कमेंट करून सांगा. खूपच इमोशनल असा एपिसोड होता आजचा. आणि हो, उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका हा प्रेक्षकांनो. माझ्या रिव्ह्यूला नक्की लाईक करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या खऱ्या खुऱ्या रिव्ह्यू मध्ये. काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.